बीजीबी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या आमट्या खात असतो। आज मी तुम्हाला एक वेगळी आमटी दाखवते, ती म्हणजे शेवग्याच्या शेंगांची आमटी। या आमटीसाठी मी एक छोटी वाटी तुरीची डाळ, 1 टेबलस्पून मसूरची डाळ आणि 1 टेबलस्पून मुगाची डाळ एकत्र करून घेतली आहे। ती स्वच्छ धुवून 3 वाट्या पाण्यामध्ये 1 तास भिजत घातली आहे। ही डाळ आपण कुकर मध्ये 3 शिट्या देऊन शिजवून घेऊया। आपली डाळ शिजलेली आहे। ही डाळ मी एका बाउल मध्ये काढून घेतली आहे आणि आता ती मी घोटून घेते। आपली डाळ घोटून झाली आहे। आपण आता फोडणीची तयारी करून घेऊया। 3 टेबलस्पून तेल घालूया, 1 चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा हळद, 2 मध्यम टोमॅटो बारीक चिरले, टोमॅटो चांगलं मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटं झाकून ठेवूया। आपले टोमॅटो शिजले आहेत। यामध्ये आपण 1 चमचा तिखट, 1 चमचा धणे जिरे पूड आणि 1 चमचा मीठ हे सर्व एकत्र ढवळून घेऊया। यामध्ये आपण 3 शेवग्याच्या शेंगा तुकडे करून घातले आहेत। हे एकत्र हलवून यामध्ये आपण 2 वाट्या पाणी घालूया। या शेंगा आपल्याला 7-8 मिनिटं मंद आचेवर शिजवायचे आहेत। आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजल्यात का ते बघून घेऊया। आता आपण त्यामध्ये वरण घालूया। हे परत ढवळून घेऊया व्यवस्थित। एक वाटी कोमट पाणी घालूया। आणि ही डाळ परत 5 मिनिटं शिजवून घेऊया। पाच मिनिटं झालेली आहे। आपल्या आमटीला छान उकळी आली आहे। आपण कोथिंबीर घालूया। आपली आमटी तयार आहे। मी या आमटीत गूळ घातलेला नाहीये, कारण माझ्या घरात अजिबात गूळ आवडत नाही। जर तुम्हाला गूळ आवडत असेल तर लिंबा एवढा गुळाचा खडा जरूर घाला। ही शेवग्याची आमटी वाफाळलेल्या भाताबरोबर खूप छान लागते। तर ही नक्की करा आणि बीजीबी किचनला सबस्क्राइब करा।